हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्कोहोल्स. आणि अल्कोहोल्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड ह्या रिॲक्शन्स आपण कंप्लीट केलेत. आपण अल्कोहोलच्या दोन टाईपचे रिॲक्शन्स पाहतोय. फर्स्ट आपण पाहतोय रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड आणि सेकंड आपण पाहतोय रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड. तर याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड ह्या रिॲक्शन्स आपण कंप्लीट केलेत. तर याच्यामध्ये आपण दोन टाईपचे रिॲक्शन्स पाहिलेत. आपण फर्स्ट पाहिलं आपण ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल्स आणि सेकंड पाहिलं आपण एस्टरिफिकेशन. त्यानंतर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड. म्हणजे अल्कोहोलमधला कोणता बॉन्ड ब्रेक होतो? CO बॉन्ड ब्रेक होतो. कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये असणारा बॉन्ड ब्रेक होतो. आज आपल्याला काय पाहायचं आहे? अशा रिॲक्शन्स की ज्या रिॲक्शन्समध्ये अल्कोहोलमधला कोणता बॉन्ड ब्रेक होतो? कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट रिॲक्शन पाहूया. रिॲक्शन विथ याच्यामध्ये फर्स्ट आहे रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. अल्कोहोलची रिएक्शन आपल्याला फर्स्ट कोणासोबत करायचे आहे? तर हायड्रोजन हॅलाइडसोबत करायचे आहे. हायड्रोजन हॅलाइड हे आपण जनरली कसं लिहितो? HX असं लिहितो. हायड्रोजन हॅलाइड म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन फर्स्ट आपण करतोय हायड्रोजन हॅलाइडसोबत HX सोबत. अल्कोहोल आपण जनरली अल्कोहोल कसं लिहितो? ROH. दिस इज अल्कोहोल. अल्कोहोल ह्या अल्कोहोलची रिएक्शन आपल्याला आता कशासोबत करायचं आहे? तर या HX सोबत करायचं आहे हायड्रोजन हॅलाइड. इट गिव्ज काय तयार होईल? अल्कोहोलमधला हा OH ग्रुप आणि हा HX मधला H. काय रिमूव्ह होणार आहे? ROH प्लस HX. हा OH आणि हा H काय रिमूव्ह होणार आहे? तर H2O रिमूव्ह होणार आहे. H2O प्लस शिल्लक करायला येतं हा R आणि पुढे X म्हणजे Rला काय अटॅच होईल? X अटॅच होईल. आणि जर Rला X अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? अल्काइल हॅलाइड. कोणता कंपाऊंड तयार झाला? अल्काइल हॅलाइड तयार झाला म्हणजेच हॅलो अल्केन तयार झाला. अल्कोहोल रिएक्ट्स विथ हायड्रोजन हॅलाइड टू गिव्ज अल्काइल हॅलाइड हॅलो अल्केन. HX डिफरंट असू शकतात. इथं HX आपण काय घेऊ शकतो? HI घेऊ शकतो, HBr घेऊ शकतो, HCl घेऊ शकतो, HF घेऊ शकतो. म्हणजे डिफरंट टाईपचे आपण इथं हायड्रोजन हॅलाइड घेऊ शकतो. मग ह्या सर्व हायड्रोजन हॅलाइड्समध्ये रिॲक्टिव्हिटी काय आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टुवर्ड्स अल्कोहोल. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड टुवर्ड्स अल्कोहोल. HI हायड्रोजन आयोडाइड. HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl दॅन HF. दिस इज रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टुवर्ड्स अल्कोहोल. HI मोर रिॲक्टिव्ह आहे आणि HF लेस रिॲक्टिव्ह आहे. तर ऑलरेडी आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे. कुठे डिस्कस केलेला आहे सांगा? याच्यामध्ये आपण एक नोट लिहितोय. ऑलरेडी आपण हा पॉईंट पाहिलेला आहे. कुठे पाहिलेला आहे? तर हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये. कोणत्या पॉईंटमध्ये? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हा पॉईंट होता. आणि त्याच्यामध्ये आपण थर्ड मेथड पाहिली होती. कोणती? फ्रॉम अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलपासून हॅलो अल्केनचं प्रिपरेशन असं एक आपण पॉईंट पाहिलेला आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. तर ह्या पॉईंटमध्ये आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे. इन डिटेल आपण तिथं पाहिलेलं आहे. त्यामुळे मी इथं फर्स्ट पॉईंट केलं होतं रेफर हॅलो अल्केन्स अँड हॅलोअरिन्स. हॅलो अल्केन्स अँड हॅलोअरिन्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट डिटेलमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहायचा आहे. त्याच्यामध्ये पॉईंट कोणता दिलेला आहे याच्यामध्ये जो पॉईंट आहे तो कोणता आहे? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स.
असा एक व्हिडिओ आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलोरेन्स ह्या टॉपिकमध्ये, तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे। त्याच्यामध्ये हे आपण डिटेलमध्ये दिलेलं आहे। तरी पण आपण एकदा काय करतोय, तिथे जे आपण पॉईंट पाहिले त्याच्यामध्ये जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स इथे आपण रिपीट करतोय। लक्षात आहे, तर हे नोट डाऊन करा आणि तो व्हिडिओ पाहायचा आहे कोणता, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स। हा व्हिडिओ तुम्ही पहा, हे आपण डिटेलमध्ये दिलेला आहे। रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड, नोट डाऊन। पहा झाले नोट डाऊन करून। पहा याच्यामधले काही आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहतोय। पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहतोय, फर्स्ट पॉइंट आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहाइड्रस, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहाइड्रस ZnCl2 झिंक क्लोराइड इज कॉल्ड लुकास रिएजेंट, इज कॉल्ड लुकास रिएजेंट, इज कॉल्ड लुकास रिएजेंट। आठवतंय लुकास रिएजेंट, लुकास रिएजेंट म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहाइड्रस ZnCl2 इज कॉल्ड लुकास रिएजेंट। तर लुकास रिएजेंट म्हणजे कशाचं मिक्सचर असतं, ए मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहाइड्रस ZnCl2 इज कॉल्ड लुकास रिएजेंट। त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे। पहा सेकंड पॉईंट आहे लुकास टेस्ट, लुकास टेस्ट इज यूज, लुकास टेस्ट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन, to distinguish between 1 degree, 2 degree and 3 degree alcohols, 1 degree, 2 degree and 3 degree alcohols। म्हणजे लुकास टेस्टचा यूज कशासाठी केला जातो, तर लुकास टेस्टचा यूज हा कशासाठी केला जातो, तर 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स डिस्टिंग्विश करण्यासाठी। म्हणजे कोणता अल्कोहोल, समजा तुम्हाला 3 टेस्ट ट्यूब दिलेले आहेत आणि त्या 3 टेस्ट ट्यूबमध्ये एकामध्ये आहे 1 डिग्री अल्कोहोल, सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये आहे 2 डिग्री अल्कोहोल आणि थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये आहे 3 डिग्री अल्कोहोल। तर कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये कोणता अल्कोहोल आहे हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण काय यूज करतो, लुकास रिएजेंट यूज करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लुकास टेस्ट असं म्हणतो। म्हणजे लुकास टेस्टचा यूज काय होतो, लुकास टेस्ट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स। आता हे तुम्ही डिस्टिंग्विश कसं करणार, पहा एकदम सिम्पल आहे। पहा अल्कोहोल, पहा अल्कोहोल घ्यायचा आहे, मग तो 1 डिग्री असेल, 2 डिग्री असेल किंवा 3 डिग्री असेल। तर ह्या 1 डिग्री ह्या अल्कोहोलमध्ये काय करायचं आपल्याला, लुकास रिएजेंटची ॲडिशन करायची आहे। तर लुकास रिएजेंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहाइड्रस ZnCl2, अनहाइड्रस ZnCl2। पहा रिएक्शन काय होणार आहे, पहा हा OH आणि हा H काय रिमूव्ह होणार आहे, H2O रिमूव्ह होणार आहे, प्लस शिल्लक काय राहिलं तर R आणि पुढे Cl, RCl। तर RCl जो आहे तो कसा आहे, व्हाईट प्रेसिपिटेट, RCl काय तयार होतो, व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो किंवा याला तर आपण काय म्हणू शकतो, व्हाईट टर्बिडिटी, व्हाईट प्रेसिपिटेट किंवा व्हाईट टर्बिडिटी। म्हणजे आपण इथं कोणता अल्कोहोल घेतला, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री आणि त्याच्यामध्ये जर आपण लुकास रिएजेंट ॲड केला तर काय तयार होतो, व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो, व्हाईट टर्बिडिटी तयार होते आणि याच्यावरूनच आपण 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स आयडेंटिफाय करू शकतो की कोणत्या टेस्टमध्ये कोणता अल्कोहोल आहे। पहा ते कसं आयडेंटिफाय करणार आपण, पहा इथे एक टेबल मी तयार करतोय। पहा इथे आपण एक टेबल तयार केलेला आहे। फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहितोय अल्कोहोल आणि सेकंड कॉलममध्ये आपण लिहितोय व्हाईट प्रेसिपिटेट, व्हाईट प्रेसिपिटेट किंवा आपण इथे लिहू शकतो व्हाईट टर्बिडिटी, व्हाईट टर्बिडिटी। पहा याच्यामध्ये
समजा आपण 1 डिग्री अल्कोहोल घेतला, अल्कोहोल कोणता घेतला आपण इथं 1 डिग्री अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण लुकास रेजंट ॲड केला तर टर्बिडिटी येत नाही ॲट रूम टेम्परेचर, नो टर्बिडिटी किंवा नो प्रेसिपिटेट असं लिहू शकता तुम्ही, नो टर्बिडिटी ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे रूम टेम्परेचरला टर्बिडिटी येत नाही. किंवा काय काय बुकमध्ये असं लिहिलेलं आहे टर्बिडिटी येते परंतु कधी आफ्टर हिटिंग, टर्बिडिटी व्हाईट टर्बिडिटी आफ्टर हिटिंग किंवा नो टर्बिडिटी ॲट रूम टेम्परेचर. जर समजा तुम्ही टेस्ट ट्यूब घेतले आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये जर तुम्ही अल्कोहोल घेतला कोणता 1 डिग्री अल्कोहोल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लुकास रेजंट ॲड केला तर व्हाईट टर्बिडिटी येत नाही. जर व्हाईट टर्बिडिटी नाही आली तर याचा अर्थ तो अल्कोहोल कोणता आहे 1 डिग्री अल्कोहोल आहे. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे 2 डिग्री अल्कोहोल. पहा 2 डिग्री अल्कोहोल टर्बिडिटी व्हाईट प्रेसिपिटेट और व्हाईट टर्बिडिटी ऑकर्स इन 5 to 10 minutes. पहा जर तुम्ही टेस्टमध्ये सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लुकास रेजंट ॲड केला तर व्हाईट टर्बिडिटी येते, व्हाईट प्रेसिपिटेट येतो, पण कधी इन 5 to 10 minutes. पहा 5 ते 10 मिनिटामध्ये व्हाईट टर्बिडिटी येते. जर 5 ते 10 मिनिटामध्ये व्हाईट टर्बिडिटी किंवा व्हाईट प्रेसिपिटेट आला तर याचा अर्थ तो अल्कोहोल कोणता आहे 2 डिग्री अल्कोहोल आहे. आणि याच्यामध्ये थर्ड आहे 3 डिग्री अल्कोहोल. 3 डिग्री अल्कोहोल व्हाईट टर्बिडिटी ऑकर्स इमिजिएटली, पहा व्हाईट टर्बिडिटी येते इमिजिएटली. पहा जर समजा तुम्ही टेस्टमध्ये 3 डिग्री अल्कोहोल घेतला, टर्शियर अल्कोहोल घेतला आणि याच्यामध्ये जर तुम्ही लुकास रेजंट जर ॲड केला तर काय होतं व्हाईट टर्बिडिटी लगेच येते. ॲड केल्या तुम्हाला व्हाईट टर्बिडिटी दिसणार, व्हाईट प्रेसिपिटेट तुम्हाला दिसणार. याचा अर्थ तो अल्कोहोल कोणता आहे 3 डिग्री अल्कोहोल. मग मला सांग कोणता अल्कोहोल फास्ट रिॲक्ट झाला, तर कोणता अल्कोहोल फास्ट रिॲक्ट झाला तर 3 डिग्री अल्कोहोल हा लुकास रेजंटसोबत फास्ट रिॲक्ट होतो आणि स्लोएस्ट म्हणजे स्लो रिॲक्ट कोण होतो तर 1 डिग्री अल्कोहोल. तर ही आहे लुकास टेस्ट. समजले सर्वांना. समजा तुमच्यासमोर 3 टेस्ट ट्यूब दिलेले आहेत आणि या 3 टेस्ट ट्यूबमध्ये विचारलं तुम्हाला की कोणत्या टेस्टमध्ये 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोल आहे, तर काय करणार तुम्ही तर प्रत्येक टेस्टमध्ये तुम्ही काय करायचं लुकास रेजंट ॲड करायचा. इथे लक्षात ज्या टेस्टमध्ये व्हाईट प्रेसिपिटेट लगेच येईल म्हणजे इमिजिएटली येईल त्या टेस्टमध्ये अल्कोहोल कोणता असणार आहे 3 डिग्री अल्कोहोल असणार आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये जर टर्बिडिटी आली तर याचा अर्थ तो अल्कोहोल कोणता आहे 2 डिग्री अल्कोहोल आहे. आणि टर्बिडिटी आलीच नाही, व्हाईट प्रेसिपिटेट आलाच नाही तर याचा अर्थ तो अल्कोहोल कोणता आहे 1 डिग्री अल्कोहोल आहे. याचाच अर्थ लुकास टेस्टचा यूज आपण कशासाठी करू शकतो 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल डिस्टिंग्विश करण्यासाठी. आलं लक्षात. नोट डाऊन करून घ्या. याचा आपण आत्ता मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम तर याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया प्रायमरी अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल. याच्यामध्ये 1 डिग्री अल्कोहोलचा आपण एक्झाम्पल घेऊया इथाइल अल्कोहोल CH3CH2OH प्लस अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे काय असतो लुकास रेजंट असतो. ZnCl2 ZnCl2 हा कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि इथे ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे लोन पेअर आहे. ZnCl2 हा कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. हा काय करतो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि इथे OH मध्ये हा जो ऑक्सिजन ॲटम आहे त्याच्यावरती आहेत 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे यातली एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय होते ह्या Znवरती अटॅक करते आणि आपल्याला फर्स्ट स्ट्रक्चर काय मिळतं पहा CH3CH2O. ह्या ओला काय अटॅच आहे H अटॅच आहे. ह्या ओनं काय केलं आहे ह्या Znला इलेक्ट्रॉनचे पेअर डोनेट केले त्यामुळे ह्या ओमध्ये आणि ह्या Znमध्ये काय तयार होईल सिंगल बॉन्ड तयार होईल. ह्या Znवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल आणि ह्या ओवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. तर फर्स्ट आपल्याला हा कॉम्प्लेक्स मिळेल. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय करतोय HCl यूज करतोय. HClमध्ये काय असतं H+Cl-. तर हा न्यूक्लिओफाईल कोणता Cl-. तर Cl- काय करेल नंतर तर ह्या कार्बन ॲटमवरती अटॅक करेल आणि त्यामुळे काय होणार ऑक्सिजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन काय करेल ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होईल रिमूव्ह होईल. म्हणजे कोणता पार्ट रिमूव्ह होणार आहे पहा OH आणि त्याला काय अटॅच होणार आहे ZnCl2. Cl- काय करेल
ह्या CH2 वरती अटॅक करेल, म्हणजेच हा Cl ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, CH3CH2Cl इथाइल क्लोराईड हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये कुठे कार्बोकॅटायन तयार झालं का, तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये कुठेही कार्बोकॅटायन तयार झालेलं नाही आहे. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल लुकास रेजनसोबत रिॲक्ट होतो बाय विच मेकॅनिझम, तर हे कोणतं मेकॅनिझम आहे, तर हे मेकॅनिझम आहे SN2 मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम आहे, SN2 मेकॅनिझम आहे. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचे रिएक्शन जर आपण लुकास रेजनसोबत जर केले तर ते मेकॅनिझम कोणतं होणार आहे, तर ते मेकॅनिझम होईल SN2 मेकॅनिझम. कारण याच्यामध्ये कुठेही कार्बोकॅटायन तयार झालेलं नाही, नो कार्बोकॅटायन नो रिअरेंजमेंट. त्यानंतर आपण पाहूया सेकंडरी अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल आहे 2 डिग्री अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3CH2CHOH CH3. CH3CH2CHOH CH3 दिस इज सेकंडरी अल्कोहोल ब्युटॅन टू OL. याची आपण फर्स्ट रिएक्शन करूया ZnCl2 सोबत. लुकास रेजन म्हणजे काय असतो, कॉन्सन्ट्रेटेड डेसेल प्लस अनहायड्रस ZnCl2. हा ZnCl2 कसा आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ऑक्सिजन ॲटममध्ये काय असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल, ह्या Znवरती अटॅक करेल आणि फर्स्ट आपल्याला कॉम्प्लेक्स काय मिळेल, CH3CH2CHO. ह्या ओला काय अटॅच होईल, हा H O मध्ये, आणि ह्या ZnCl2 मध्ये काय तयार होईल, हा बॉन्ड तयार होईल ZnCl2. इथे आहे सिंगल बॉन्ड CH3. O वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, आणि ZN वरती चार्ज कोणता येईल, नेगेटिव्ह चार्ज येईल. तर फर्स्ट आपल्याला हा कॉम्प्लेक्स मिळेल. त्यानंतर काय होईल, कार्बन आणि ऑक्सिजन ॲटममध्ये ही जी कार्बन आणि ऑक्सिजन ॲटममध्ये ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ती इलेक्ट्रॉनची पेअर कुठे शिफ्ट होईल, ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होईल. ऑक्सिजन काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्ट्रक्चर काय मिळेल, नेक्स्ट मिळेल आपल्याला CH3CH2CH सिंगल बॉन्ड CH3. तर हा बॉन्ड ब्रेक होऊन तो कुठे आलेला आहे, ऑक्सिजन ॲटमवरती आलेला आहे. त्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहिली, 3 राहिली, आणि त्यामुळे इथे काय तयार झाला, कार्बोकॅटायन. दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. इथे काय तयार झाला, 2 डिग्री कार्बोकॅटायन तयार झाला. त्यानंतर न्यूक्लियोफाईल कोणता आहे आपला, Cl-. हा Cl- काय करेल, ह्या 2 डिग्री कार्बोकॅटायनवरती अटॅक करेल. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, CH3CH2CHCl CH3. हा Cl कुठे अटॅच होईल, इथे अटॅच होईल. आलं लक्षात आहे. तर ह्या मेकॅनिझममध्ये आपल्याला काय दिसतंय, कार्बोकॅटायन तयार झालेला दिसतंय. याचा अर्थ ही रिएक्शन, ही मेकॅनिझम कोणतं आहे, SN1 मेकॅनिझम आहे. म्हणजे 2 डिग्री अल्कोहोलमध्ये आपल्याला कोणतं मेकॅनिझम पाहायला मिळतं, SN1 मेकॅनिझम पाहायला मिळतं ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इथे 1 डिग्री अल्कोहोल होता. 1 डिग्री अल्कोहोलपासून जर कार्बोकॅटायन तयार झाला तर तो स्टेबल नाही आहे. 2 डिग्रीपासून जो कार्बोकॅटायन तयार होईल तो कसा आहे, स्टेबल आहे. आणि म्हणून आपल्याला 2 डिग्री अल्कोहोलमध्ये कोणतं मेकॅनिझम पाहायला मिळतं, SN1 मेकॅनिझम पाहायला मिळतं. SN1 मेकॅनिझममध्ये आपण पाहिले काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. आपण फर्स्ट टॉपिकमध्येच पाहिले SN1 आणि SN2. तर SN1मध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. आलं लक्षात. ह्या मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन तयार झाला म्हणून ह्या मेकॅनिझमला आपण काय म्हणणार, SN1 मेकॅनिझम. प्रायमरी अल्कोहोल प्लस लुकास रेजन. कोणता अल्कोहोल आहे, कोणता मेकॅनिझम आहे, SN2 मेकॅनिझम आहे. सेकंडरी अल्कोहोल प्लस लुकास रेजन कोणतं मेकॅनिझम आहे, SN1 मेकॅनिझम आहे. हे नोट डाऊन करा. आपण 3 डिग्री अल्कोहोल बघूया. झालं सर्वांचं लिहून हे. याच्यामध्ये आपण पाहूया 3 डिग्री अल्कोहोल. थर्ड आहे 3 डिग्री अल्कोहोल. 3 डिग्री अल्कोहोलचं आपण एक्झाम्पल पाहूया. CH3CH3CH3OH इन प्रेझेन्स ऑफ HCl. इथे अनहायड्रस ZnCl2 नाही घेतलं तरी पण चालेल, सिम्पली रिएक्शन होणार आहे. रिएक्शन का होणार आहे, ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर. इथे काय असतो, H+ आणि Cl-. तर हा O काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. म्हणजे ही जी लोन पेअर आहे ती लोन पेअर ह्या H+ वरती अटॅक करेल आणि आपल्याला काय मिळेल, CH3
CH3 पुढे OH2 हा जो H प्लस आहे तो H प्लस ह्या ओला अटॅच होईल आणि काय तर हा OH2 प्लस तर होईल. दिस इज गुड लिव्हिंग ग्रुप. हा कसा आहे गुड लिव्हिंग ग्रुप आहे. त्यामुळे ऑक्सिजन ॲटम काय करेल ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होणार रिमूव्ह होणार. म्हणजे काय रिमूव्ह झालं इथं H2O रिमूव्ह झाला. शिल्लक करायला पाहिजे CH3 ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. त्यानंतर इथे काय राहिलं शिल्लक Cl मायनस हा आपला न्यूक्लियोफाईल. हा Cl मायनस काय करेल याच्यावरती अटॅक करेल C+वरती आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल CH3Cl. पहा कोणतं मेकॅनिझम आहे इथं काय तयार झाले सांगा. हे काय आहे कार्बोकॅटायन. दिस इज स्टेबल कार्बोकॅटायन. काय तयार झाला हा स्टेबल कार्बोकॅटायन तयार झाला आणि त्यामुळे हे सुद्धा कोणतं मेकॅनिझम आहे SN1 मेकॅनिझम आहे. म्हणजे SN1 मेकॅनिझम कुठे होतं आणि SN2 मेकॅनिझम कुठे होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. पहा 1 डिग्री अल्कोहोल प्लस लुकास रिजन कोणतं मेकॅनिझम SN2 मेकॅनिझम. 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल प्लस लुकास रिजन कोणतं मेकॅनिझम SN1 मेकॅनिझम. जिथे कार्बोकॅटायन तयार होतो तिथे कोणतं मेकॅनिझम आहे SN1 मेकॅनिझम. नोट डाऊन. झालं सर्वांचं लिहून. पहा याच्यामध्ये आपण एक शॉर्ट समरी लिहितोय. पहा शॉर्ट समरी आहे 1 डिग्री अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट. 1 डिग्री अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट कोणतं मेकॅनिझम आहे SN2 मेकॅनिझम. 2 डिग्री और 3 डिग्री अल्कोहोल 2 डिग्री और 3 डिग्री अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट कोणतं मेकॅनिझम आहे SN1 मेकॅनिझम आहे. समजलं सर्वांना. जर 2 डिग्री किंवा 3 डिग्री अल्कोहोल असेल प्लस त्याची रिएक्शन जर लुकास रिएजंटसोबत झाली असेल तर ते मेकॅनिझम कोणतं आहे SN1 मेकॅनिझम आहे. हे नोट डाऊन करा. आपण याच्यावरती काही क्वेश्चन सॉल्व करूया. नोट डाऊन. पहा याच्यावरती आपण एक इम्पॉर्टंट नोट पाहतोय. ती नोट लक्षात ठेवायची आहे सर्वांनी. पहा कारण याच्यावरती आपल्याला JEE मेन्स आणि नीटमध्ये क्वेश्चन विचारतात. पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे. फर्स्ट पॉईंट आहे रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स लुकास reagent is directly proportional to stability of कार्बोकॅटायन. पहा कोणता पॉईंट लिहिला आपण फर्स्ट रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स लुकास रिएजंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे काय ज्या अल्कोहोलपासून आपल्याला फर्स्ट मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल तो अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह असेल टुवर्ड्स लुकास रिएजंट. त्या अल्कोहोलची रिएक्शन लुकास रिएजंटसोबत फास्ट होईल. म्हणजे कोणत्या अल्कोहोलची रिएक्शन लुकास रिएजंटसोबत फास्ट होईल ज्या अल्कोहोलपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल त्या अल्कोहोलसोबत. आलं लक्षात. पहा त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे. सेकंड पॉईंट इज कार्बोकॅटायन इज फॉर्म. आत्ताच आपण पाहिलं 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल असेल तर काय तयार होतो कार्बोकॅटायन तयार होतो. SN1 मेकॅनिझम फॉलो होतो. कार्बोकॅटायन इज फॉर्म सो रिअरेंजमेंट इज पॉसिबल. हां बऱ्याच वेळेस आपण हा पॉईंट पाहिलेला आहे. जर कार्बोकॅटायन तयार झाला तर त्याची रिअरेंजमेंट होऊ शकते. समजलं सर्वांना. हां याच्यावरती एक मी तुम्हाला क्वेश्चन घेतोय. हां क्वेश्चन which of the following alcohol react fastest with Lucas reagent. Which of the following alcohol react fastest with Lucas reagent? Option A CH3OH,
ऑप्शन बी CH3 CHOH CH2 CH3, ऑप्शन सी CH3 CH3 CH2 OH and D CH3 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 OH. Which of the following alcohol react fastest with Lucas reagent? खालीलपैकी कोणता अल्कोहोल हा लुकास रेजंट सोबत फास्ट रिॲक्ट होईल? तर एकदम सिंपल आहे. ज्या अल्कोहोलपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकेटायन मिळेल तो अल्कोहोल लुकास रेजंट सोबत फास्ट रिॲक्ट होईल. आपण सर्वांचे काय तयार करूया? कार्बोकेटायन तयार करूया. तर कार्बोकेटायन कसं तयार करायचा? फक्त काय करायचं आहे, ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे तो OH ग्रुप रिमूव्ह करा. इथे काय ह्या कार्बन ॲटमला हा OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा OH ग्रुप रिमूव्ह करा. हा OH ग्रुप रिमूव्ह केला की ह्या C वरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कार्बोकेटायन, मिथाइल कार्बोकेटायन. इथे पण तेच करा. कार्बोकेटायन फक्त तयार करत आहे CH3 CH CH2 CH3, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येते लक्षात. त्यानंतर फक्त OH ग्रुप रिमूव्ह करा. CH3 CH CH3 CH2 प्लस. एकदम सिंपल आहे. इथे OH ग्रुप रिमूव्ह करा. CH3 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 प्लस. आता सांगा कोणता कार्बोकेटायन मोर स्टेबल आहे? दिस इज 1 डिग्री कार्बोकेटायन, दिस इज 2 डिग्री कार्बोकेटायन. इथे लक्षात, दिस इज मिथाइल कार्बोकेटायन. कोणता आहे हा? 1 डिग्री कार्बोकेटायन. मिथाइल कार्बोकेटायन हा कोणता आहे? 2 डिग्री कार्बोकेटायन. हा पण 1 डिग्रीचा आहे. हा पण काय लक्ष ठेवा, 1 डिग्री कार्बोकेटायन आहे. दिस इज 2 डिग्री कार्बोकेटायन, दिस इज 1 डिग्री कार्बोकेटायन. समजतंय? 1 डिग्री कसं लिहिलं, 2 डिग्री कसं लिहिलं? एकदम सिंपल आहे. 2 डिग्री कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा 2 डिग्री कार्बोकेटायन. हा 1 डिग्री कार्बोकेटायन हा कोणता आहे? 3 डिग्री कार्बोकेटायन. विच कार्बोकेटायन इज मोर स्टेबल? कार्बोकेटायनची स्टॅबिलिटी ऑर्डर माहिती ना सर्वांना. 3 डिग्री कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री दॅन मिथाइल. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकेटायन. 3 डिग्री कार्बोकेटायन इज मोर स्टेबल अँड देअरफॉर डी ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना? कोणता अल्कोहोल फास्ट रिॲक्ट होतो? तर हा अल्कोहोल फास्ट रिॲक्ट होतो किंवा याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. नोट डाऊन. याच्यावरती प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारला पहा. द कंपाऊंड विच रिॲक्ट फास्टेस्ट विथ लुकास रिएजंट ॲट रूम टेम्परेचर इज. The compound which reacts fastest with Lucas reagent at room temperature is. कोणता कंपाऊंड हा लुकास रिएजंट सोबत फास्ट रिॲक्ट होईल? आत्ताच आपण पाहिले लुकास रिएजंट. लुकास रिएजंट म्हणजे काय सांगा? ए मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 इज कॉल्ड लुकास रिएजंट. कोणता अल्कोहोल लुकास रिएजंट सोबत फास्ट रिॲक्ट होतो? ऑर्डर काय सांगा? 3 डिग्री अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. येते लक्षात? ही आपण ऑर्डर पाहिली होती, कारण 3 डिग्रीपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकेटायन मिळतो. याच्यामधला कोणता अल्कोहोल हा 3 डिग्री आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. पहा, ब्युटॅन 1 OL. ब्युटॅन 1 OLचं स्ट्रक्चर काढता येईल आपल्याला. ब्युटॅन 1 OL. ब्युटॅन 1 OLचं स्ट्रक्चर काय? CH3 CH2 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 OH. दिस इज ब्युटॅन 1 OL. हा कसा आहे सांगा? 1 डिग्री अल्कोहोल. म्हणजे ब्युटॅन 1 OL काय झाला? 1 डिग्री अल्कोहोल. त्यानंतर ब्युटॅन 2 OL. ब्युटॅन 2 OLचं स्ट्रक्चर काय? CH3 CH OH CH2 CH3. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे? 2 डिग्री अल्कोहोल आहे बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 2 डिग्री कार्बन ॲटम. 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. प्रोपॅन 1 OL. पहा स्ट्रक्चर कसं करणार? प्रोप आहे 1 2 3. प्रोपॅन एन आहे 1 OL. 1 OL म्हणजे काय? तर फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच करायचा? OH. पुढे काय म्हणले? 2 मिथाइल 1 2. 2ला काय अटॅच करायचा? मिथाइल ग्रुप अटॅच करायचा. याला 2 H कमी आहेत, याला 1 H कमी आहे, याला 3 H कमी आहेत. दिस इज 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. दिस इज ऑल्सो 1 डिग्री अल्कोहोल. इथे पहा 2 मिथाइल प्रोपॅन 2 OL. वर्ड रूट कोणता आहे? प्रोप 1 2 3. प्रोपॅन म्हणले म्हणजे एन आहे, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. 2 OL याचा अर्थ सेकंड कार्बन ॲटमला OH. 1 2 3 सेकंड कार्बन ॲटमला OH. पुढे काय म्हणले? 2 मिथाइल म्हणजे सेकंडला मिथाइल ग्रुप.
1 2, सेकंडला मिथाइल, याला 3 कमी आहे, याची ऑलरेडी व्हॅलन्सी कंप्लीट आहे, याला 3 कमी आहेत. 6 हा अल्कोहोल कोणता आहे, OH ग्रुप, हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, 3 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे हा अल्कोहोल कोणता होईल, 3 डिग्री अल्कोहोल होईल आणि 3 डिग्री अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळेल, मोर स्टेबल कार्बोकेटन मिळेल आणि त्यामुळेच कोणता ऑप्शन करेक्ट आहे, डी ऑप्शन इज करेक्ट. 1989 हा क्वेश्चन विचारला होता. सेकंड क्वेश्चन, फ्रॉम अमॉंग्स्ट दी फॉलोइंग अल्कोहोल्स दी वन दॅट वुड रिॲक्ट फास्टेस्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2. जे मीन्स 2010 विचारलेला क्वेश्चन हा. मला सांगा याचा मिनिंग काय होतं, कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 म्हणजेच काय, लुकास रिएजन. काय विचारलंय, कोणता अल्कोहोल फास्ट रिॲक्ट होईल ते विचारलंय. अल्कोहोल कोणते दिलेत, ब्युटॅन 2 OL 2 मिथाइल, प्रोपॅन 2 OL 2 मिथाइल, प्रोपॅन 1 OL आणि डी दिले 1 ब्युटॅनॉल. म्हणजे हेच ऑप्शन तुम्हाला दिलेत ना, सेम ऑप्शन्स आहेत खाली. 1989 विचारलेला क्वेश्चन परत रिपीट झालेला आहे JEE मेन्स 2010. सांग कोणता अल्कोहोल फास्ट रिॲक्ट होईल विथ लुकास रिएजन. बी ऑप्शन इज करेक्ट, 2 मिथाइल प्रोपॅन 2 OL बिकॉज दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. मोर स्टेबल कार्बोकेटन तयार होईल. समजलं, नोट डाऊन. थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन कोणता आहे, ॲन अननोन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ दी लुकास रिएजन. अननोन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ दी लुकास रिएजन. कोणते रिएजन आहे, लुकास रिएजन. टू डिटरमाइन वेदर द अल्कोहोल इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. विच अल्कोहोल रिॲक्ट फास्टेस्ट अँड बाय व्हॉट मेकॅनिझम. विच अल्कोहोल रिॲक्ट फास्टेस्ट अँड बाय व्हॉट मेकॅनिझम. हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे JEE मेन्स 2013. क्वेश्चन काय, परत एकदा पहा. ॲन अननोन अल्कोहोल, एक अल्कोहोल आहे, तो आपल्याला माहीत नाही कोणता अल्कोहोल आहे ते, इज ट्रीटेड विथ लुकास रिएजन. त्या अननोन अल्कोहोलची रिएक्शन आपण कशासोबत केले, लुकास रिएजनसोबत केले. कशासाठी, टू डिटरमाइन वेदर दी अल्कोहोल इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. तो अल्कोहोल प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण त्याची रिएक्शन कोणासोबत केली, लुकास रिएजनसोबत. विचारलं आहे का आपल्याला, विच अल्कोहोल रिॲक्ट फास्टेस्ट अँड बाय व्हॉट मेकॅनिझम. कोणता अल्कोहोल लुकास रिएजनसोबत फास्ट होईल आणि कोणत्या मेकॅनिझमने ते विचारले आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे लुकास रिएजनसाठी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे, 3 डिग्री अल्कोहोल रिॲक्ट्स फास्टेस्ट दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. हे तर आपण पाहिले की 3 डिग्री अल्कोहोल हा फास्ट रिॲक्ट होतो. म्हणजे आपलं कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे, एकतर ए ऑप्शन करेक्ट असेल किंवा एकतर सी ऑप्शन करेक्ट असेल, ए और सी. आता फक्त मेकॅनिझम लिहायचं आहे. बाय विच मेकॅनिझम, पाठीमाग आपण सांगितलं आहे पहा, 1 डिग्री अल्कोहोल असेल तर कोणतं मेकॅनिझम फॉलो करायचा, SN2 मेकॅनिझम. 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल असेल, 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल असेल तर कोणतं मेकॅनिझम फॉलो करायचं, SN1 ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटन. आलं लक्षात आहे. मग सांग विच ऑप्शन इज करेक्ट, सी ऑप्शन इज करेक्ट, सॉरी ए ऑप्शन इज करेक्ट, टर्शरी अल्कोहोल बाय SN1 मेकॅनिझम. टर्शरी अल्कोहोल बाय SN1 मेकॅनिझम. टर्शरी अल्कोहोल हा फास्ट रिॲक्ट होईल आणि कोणत्या मेकॅनिझमनं, SN1 मेकॅनिझम. इथे काय दिलं पहा, सेकंडरी अल्कोहोल बाय SN1. सेकंडरी अल्कोहोल बाय SN1. सेकंडरीमध्ये सुद्धा SN1 होतं, परंतु सेकंडरी अल्कोहोलपेक्षा टर्शरी अल्कोहोल हा कसा आहे, फास्ट रिॲक्ट होतो. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे, ए ऑप्शन इज करेक्ट, टर्शरी अल्कोहोल बाय SN1 मेकॅनिझम. एकदम सिंपल क्वेश्चन्स होते हे तिन्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते आणि एकदम सिंपल क्वेश्चन्स होते. नोट डाऊन. आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. तर हायड्रोजन हॅलाइड कोणकोणते आहेत, HI, HBr, HCl आणि HF यांची रिएक्टिव्हिटी ऑर्डरसुद्धा आपण पाहिलेले आहे. तर त्यामध्ये आपण फर्स्ट पाहतो रिएक्शन विथ HCl. तर ही रिएक्शन ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो ऑरेंज टॉपिकमध्ये. तर त्याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते मी परत एकदा रिपीट तुमच्यासाठी केलेले आहेत. त्यानंतर जशी आपण HClची रिएक्शन अल्कोहोलसोबत करतो सेम त्या टाईप HBr आणि HIची रिएक्शन हे तुम्हाला अल्कोहोलसोबत करायचे आहे. आणि ह्याही रिएक्शन आपण कुठे दिलेल्या आहेत, हॅलो अल्केन्स अँड हॅलो ऑरेंज ह्या टॉपिकमध्ये.
रिएक्शन ऑफ HBr विथ अल्कोहोल ही सुद्धा रिएक्शन पाठीमागे डिस्कस केलेली आहे आणि रिएक्शन ऑफ HI म्हणजे हायड्रोजन आयोडाईड विथ अल्कोहोल ही सुद्धा रिएक्शन आपण पाठीमागे डिस्कस केलेली आहे. तर तो पॉईंट तुम्ही नीट पाहायचा आहे. मी तुम्हाला पॉईंट सांगितलं कोणता, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. तर हा पॉईंट तुम्ही नीट पाहायचा आहे. तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला सर्व दिलेलं आहे. मी इथे फक्त अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी घेतोय पहा. तर तो क्वेश्चन कोणता आहे पहा. तो क्वेश्चन आहे CH3 CH3 CH आणि जर समजा आपण याची रिएक्शन HI सोबत केली, कोणता HI, मग इथं तुम्ही HBr घ्या किंवा HCl घ्या, नो प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल आपण HI घेतला आहे तर इथे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. पहा एकदम सिम्पल आहे. पहा याचं ॲन्सर काय पहा. फर्स्ट आपण अल्कोहोल बघूया कोणता आहे ते, CH3 CH3 CH आपण रिएक्शन कोणासोबत केलेलं आहे, HI सोबत केलेलं आहे. HI पहा H कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आणि आयोडीन कसा आहे, निगेटिव्हली चार्ज. एकदम सिम्पल आहे. H वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि I वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज. इथे पहा हा अल्कोहोल कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे ना. OH ग्रुप इज अटॅच टू 2 डिग्री कार्बन ॲटम अँड देअरफॉर दिस इज सेकंडरी अल्कोहोल. ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, 2 लोन पेअर असतात. त्यातली एक लोन पेअर काय करेल तर ह्या H+ वरती अटॅक करेल, म्हणजे हा H ह्या ओला अटॅच होईल आणि आपल्याला पुढे काय मिळणार आहे पहा, CH3 पहा ह्या ओला ऑलरेडी एक H अटॅच आहे प्लस हा पण H+ तिथे अटॅच होईल, म्हणजे ह्या ओला H किती अटॅच असेल, 2 H अटॅच असतील आणि त्यामुळे ओची व्हॅलन्सी किती झाली तर 3 झाली आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आता ऑक्सिजन काय करेल, त्याला न्यूट्रल होण्यासाठी तर हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन्स तो काय करेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल, बिकॉज दिस इज गुड लिव्हिंग ग्रुप. पहा याच्यामधून काय रिमूव्ह झाला, हा H2O रिमूव्ह झाला. त्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा, स्ट्रक्चर मिळेल CH3 प्लस याच्यावरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल ना, कारण ह्या कार्बनचे व्हॅलन्सी किती राहणार आहे, 3 राहणार आहे. पहा 1 2 आणि हायड्रोजनिक 3. कोणता कार्बोकेटायन तयार झाला, हा 2 डिग्री कार्बोकेटायन तयार झाला. मी तुम्हाला पाठीमागे एक पॉईंट लिहून दिला होता पहा, कार्बोकेटायन इज फॉर्म सो रिअरेंजमेंट इज पॉसिबल. जर कार्बोकेटायन तयार झाला, लेस स्टेबल कार्बोकेटायन तयार झाला तर मोर स्टेबल कार्बोकेटायन तिथं तयार होऊ शकतो. इथे पहा कोणता आहे, 2 डिग्री कार्बोकेटायन तयार झाला फर्स्ट. पहा याच्यापेक्षा मोर स्टेबल कार्बोकेटायन कोणता आहे, 3 डिग्री आहे, तयार होऊ शकतो का इथे, यस इथे तयार होऊ शकतो. पहा पॉझिटिव्हली चार्ज कार्बनटमच्या शेजारी हा कार्बनटम आहे, हा कोणता आहे, 3 डिग्री कार्बनटम आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन जो आहे त्याच्या ॲडजस्टंटला जर समजा 3 डिग्री किंवा 4 डिग्री कार्बनटम असेल तर तिथे रिअरेंजमेंट इझिली होतं. पहा हा H आपण असं दाखवूया H. पहा इथं रिअरेंजमेंट कोणाचं होणार, मिथाईलचं होणार का हायड्रोजनचं होणार. मी तुम्हाला मायग्रेटरी ॲप्टिट्यूड पण सांगितलेलं आहे, हायड्रोजनचं शिफ्टिंग इझिली होतं दॅन फिनाईल दॅन मिथाईल. पहा याच्यामध्ये काय होणार तर हायड्रोजन काय करेल, ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय करेल, ह्या कार्बनटमवरती शिफ्ट होईल. यालाच आपण काय म्हणतो, 1-2 हायड्राइड शिफ्ट म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, 1-2 हायड्राइड शिफ्ट. 1-2 हायड्राइड शिफ्ट. हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो इथं अटॅच होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, CH3 CH3 इथे तयार होता CH2 हा CH3 आणि याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस इज 3 डिग्री कार्बोकेटायन. हा मोर स्टेबल कार्बोकेटायन आहे. दिस इज 3 डिग्री कार्बोकेटायन. दिस इज टर्शरी कार्बोकेटायन. टर्शरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकेटायन. आणि त्यामुळे इथे काय झालं, कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट झालं. 2 डिग्री कार्बोकेटायन कन्वर्ट कशामध्ये झाला, 3 डिग्री कार्बोकेटायनमध्ये. आणि आपल्याला लास्ट आहे न्यूक्लिओफाईल. कोणता आहे न्यूक्लिओफाईल, I- न्यूक्लिओफाईल. तर हा I- काय करेल, ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनटमवरती अटॅक करेल, म्हणजे हा I- कुठे अटॅच होईल, ह्या सीला अटॅच होईल आणि आपल्याला मेन कंपाऊंड काय मिळेल, CH3 CH3 CH2 CH3 आणि इथे काय अटॅच होणार, आयोडीन अटॅच होईल. व्हेरी सिम्पल. पहा ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे, 1 2 3 4 2
टू मिथाइल ब्युटेन हा आपल्याला मेजर कंपाऊंड मिळेल. दिस इज मेजर कंपाऊंड. येथे सर्वांच्या लक्षात हे कशामुळे झालं? ड्यू टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. नोट डाऊन. पहा आपण फर्स्ट रिएक्शन कोणती कंप्लीट केली? रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. आता आपण काय करतोय? अल्कोहोलचे रिएक्शन फॉस्फरस ट्रायहॅलाइड सोबत करतोय. याच्यामध्ये आपण सेकंड रिएक्शन पाहतोय. रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स. कोणकोणते आहेत फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स? फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स म्हणजे PCl3, PBr3, PCl3, PBr3, PI3. पहा अल्कोहोलची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची आहे? PCl3, PBr3, PI3 सोबत. आणि ही रिएक्शन आपण कुठे पाहिलेली आहे? हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये पाहिलेलं आहे. तिथे तुम्ही ही रिएक्शन पाहायची आहे. पहा एक जनरल रिएक्शन फक्त मी तुम्हाला इथे देतोय. पहा अल्कोहोल, दिस इज अल्कोहोल प्लस याची रिएक्शन फॉर एक्झाम्पल आपण करूया PCl3 सोबत. त्यासोबत PCl3. पहा काय तयार होईल? तर इथं 3 Cl आहेत, त्यामुळे अल्कोहोल किती घ्यायचे? 3. हे पाठीमागे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. पहा इथले 3 R आणि इथले 3 Cl काय तयार होईल? थ्राईस RCl तयार होईल. थ्राईस RCl प्लस शिल्लक राहिलं पाहिजे 3 OH राहिले आणि 1 P राहिला. म्हणजे आपण हे असं लिहू शकतो POH थ्राईस. हेच आपण अजून कसं लिहू शकतो? 3 हायड्रोजन 1 फॉस्फरस 3 ऑक्सिजन H3PO3. तर ही रिएक्शन ऑलरेडी आपण पाठीमागं पाहिलेली आहे. मग इथं PCl3 असेल किंवा PBr3 असेल किंवा PI3 असेल. अल्कोहोलचे मॉलिक्यूल तुम्हाला किती घ्यावे लागतील? 3 घ्यावे लागतील. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं? तर हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे? SN2 मेकॅनिझम आहे. आणि अजून एक पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. नोट. पहा नोट काय आहे? कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्म. नो कार्बोकॅटायन, नो रिअरेंजमेंट. नो कार्बोकॅटायन. इथे कोणताही कार्बोकॅटायन तयार होत नाही. नो कार्बोकॅटायन, नो रिअरेंजमेंट. इथे कोणताही कार्बोकॅटायन तयार होत नाही, त्यामुळे इथं कोणतंही रिअरेंजमेंट होत नाही. आलं लक्षात? PCl3, PBr3 आणि PI3 सोबत सेम रिएक्शन तुम्ही करू शकता. फक्त एक लक्ष ठेवा, PBr3 तुम्हाला नीट आणि जेईच्या एक्झाममध्ये डायरेक्ट तुम्हाला PBr3 देणार नाही. तर तुम्हाला काय देणार? ॲरोवरती P+Br2. P+Br2 म्हणजेच काय लक्ष ठेवायचं? PBr3. हे कसं तयार होतं हे आपण तिथं डिस्कस केलेलं आहे. तिथं तुम्ही डिटेलमध्ये पहा. इथं मी तुम्हाला फक्त समरी सांगायला लागलो आहे त्याची. पहा त्यानंतर थर्ड आहे P+I2. P+I2 म्हणजेच काय असतो? PI3 असतो. समजते सर ना? आपण याचं एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा एक क्वेश्चन आहे. पहा क्वेश्चन काय आहे? CH3CH2OH. CH3CH2OH ॲरोवरती लिहिलं आहे P+I2A which on reaction with KCN to give B. आयडेंटिफाय A and B in the following reaction. अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला थेअरीमध्ये पण विचारतात, नीट आणि जेईच्या एक्झाममध्ये पण विचारतात. आयडेंटिफाय A and B एकदम सिम्पल आहे. पहा याचा ॲन्सर काय आहे? पहा CH3 पुढे CH2OH. मला सांगा हे P+I2 म्हणजेच काय असणार आहे? PI3 असणार आहे. आणि जर समजा आपण इथाइल अल्कोहोलची रिएक्शन ह्या PI3 सोबत केली तर काय होतं? पहा एकदम सिम्पल आहे. हा OH डायरेक्ट रिमूव्ह करायचा, त्या ठिकाणी हॅलोजन अटॅच करा. कोणता? आयोडीन. म्हणजेच एक काय तयार होईल? पहा CH3CH2I तयार होईल. CH3CH2I. दिस इज ए कंपाऊंड. कोणता? आयोडो इथेन. हा काय तयार झाला? आयोडो इथेन. त्यानंतर याचे रिएक्शन करा KCN सोबत. KCN म्हणजेच पोटॅशियम सायनाइड. ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती? हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये. पहा नीटमध्ये आणि जेईमध्ये फक्त एकाच टॉपिकवरती क्वेश्चन विचारत नाहीत, तर 2-3 टॉपिकचं मिक्सिंग करून कधी कधी क्वेश्चन विचारले जातात. कधी कधी सिंगल टॉपिकवरती असतात, कधी कधी 2-3 टॉपिक मिक्स करून ते क्वेश्चन विचारले जातात. पहा इथे काय होणार? हा K आणि हा I काय रिमूव्ह होणार?
-KI आणि आपल्याला B काय मिळेल CH3CH2 आणि त्याला काय अटॅच होणार हा CN. दिस इज कॉल्ड 1 2 3 3 आहेत त्यामुळे काय लिहिणार प्रोपेन आणि पुढं काय लिहायचं नायट्राइल प्रोपेन नायट्राइल. दिस इज B कंपाऊंड. A कंपाऊंड कोणता आहे आयोडोथेन आणि B कंपाऊंड कोणता आहे प्रोपेन नायट्राइल. समजलं सर्वांना नोट डाऊन. पहा इथे आपण किती रिएक्शन कंप्लीट केलेत 2 रिएक्शन कंप्लीट केलेत. फर्स्ट रिएक्शन आपण कोणती पाहिली रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड आणि सेकंड रिएक्शन कोणते पाहिले आपण रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स. त्यानंतर आपण थर्ड पाहतोय रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. थर्ड आहे रिएक्शन विथ थर्ड इज रिएक्शन विथ PCl5 रिएक्शन विथ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ही रिएक्शन ऑलरेडी आपण कुठे पाहिलेली आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्समध्ये. तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. सेम पॉईंट सांगितला आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. तिथं ही रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे. याची फक्त मी जनरल रिएक्शन सांगतो. पहा अल्कोहोल दिस इज अल्कोहोल ROH प्लस PCl5 गिव्ज. पहा काय तयार होतो हा R आणि हा Cl काय तयार झाला RCl प्लस. त्यानंतर हा H आणि हा Cl काय तयार होईल HCl प्लस. शिल्लक करायला पाहिजे इथं शिल्लक करायला फॉस्फरस शिल्लक आहे P. त्यानंतर एक ऑक्सिजन आहे PO आणि Cl किती राहिले सांगायचं 2 Cl गेले म्हणजे किती Cl राहिले 3 राहिले POCl3 काय तयार झालं इथे POCl3. तर काय तयार झाला हा अल्काइल क्लोराइड तयार झाला RCl म्हणजेच काय अल्काइल क्लोराइड. दिस इज अल्काइल क्लोराइड. एकदम सिंपल आहे. अल्कोहोल रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्ज अल्काइल क्लोराइड. फक्त OHच्या ठिकाणी काय अटॅच होतो Cl अटॅच होतो. एकदम सिंपल आहे. कुठलाही अल्कोहोल दिला तुम्हाला आणि त्याची रिएक्शन जर PCl5 सोबत जर केली तर फक्त OH काढायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचा Cl अँड दिस इज मेन कंपाऊंड. येते सर्वांच्या लक्षात. तर ही रिएक्शन ऑलरेडी आपण डिटेलमध्ये कुठे डिस्कस केलेली आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स टॉपिकमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण 4 नंबर पाहतोय रिएक्शन विथ थायोनिल क्लोराइड किंवा याला तर आपण काय म्हणतो सल्फोनिल क्लोराइड थायोनिल और सल्फोनिल क्लोराइड आणि याचा फॉर्म्युला आहे SOCl2. आठवतंय का पहा ही सुद्धा आपण रिएक्शन कुठे पाहिली होती हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स ह्या टॉपिकमध्ये. अँड दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज डार्झन रिएक्शन किंवा याला तर आपण काय म्हणतो डार्झन प्रोसेस असंही म्हणतो. डार्झन रिएक्शन डिस्कस केलेली आहे आपण हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स ह्या टॉपिकमध्ये. आठवतं ना सर्वांना डार्झन प्रोसेस तिथे आपण पाहिलेली आहे. तर ही सुद्धा रिएक्शन तुम्ही कुठे पाहिजे आहे तर त्या टॉपिकमधली पाहिजे आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा. याच्यामध्ये आपण जनरल रिएक्शन लिहूया. दिस इज अल्कोहोल प्लस रिएक्शन कोणासोबत करायची SOCl2 म्हणजेच काय सल्फोनिल क्लोराइड. पहा सल्फोनिल क्लोराइड हीट काय होईल पहा हा R आणि इथला Cl काय तयार होईल सांगा पटकन RCl तयार होईल प्लस हा H आणि इथला सेकंड Cl काय तयार होईल HCl प्लस शिल्लक काय राहतं SO आणि इथला एक O म्हणजेच काय तयार होईल SO2 तयार होईल. एकदम सिंपल रिएक्शन आहे. अल्कोहोल रिएक्ट्स विथ SOCl2 टू गिव्ज अल्काइल क्लोराइड. दिस इज अल्काइल क्लोराइड. ह्या रिएक्शनचं एक वैशिष्ट्य आहे डार्झन रिएक्शनचं एक वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे हे जे 2 बाय प्रोडक्ट तयार झालेत HCl आणि SO2 हे दोन्हीही कोणते आहेत हे दोन्ही गॅसेस प्रोडक्ट आहेत आणि त्यामुळे ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय दिस इज बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस इज बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड कोणता अल्काइल हॅलाइड अल्काइल क्लोराइड. इथे लक्षात. तर याच्यावरती आपण क्वेश्चन पण एक पाहिलेला होता विच ऑफ द फॉलोइंग इज दी बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड. तर कोणती बेस्ट मेथड आहे तर डार्झन रिएक्शन ही बेस्ट मेथड आहे. का बेस्ट आहे कारण HCl आणि SO2 हे दोन्ही कोणते आहेत गॅसेस प्रोडक्ट आहेत आणि त्यामुळे हे इझिली
रिएक्शन मिक्सचरमधून एस्केप होतात आणि त्यामुळे आपल्याला सेपरेशनची गरज पडत नाही. आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळतो, मॅक्झिमम अल्काइल क्लोराईड, आणि त्यामुळे ही बेस्ट मेथड आहे. तिथं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण 4 रिएक्शन्स कंप्लीट केला. कोणकोणत्या? फर्स्ट आपण पाहिली रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड, सेकंड आपण पाहिली रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स, थर्ड आपण पाहिली रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5, आणि आता आपण लास्ट पाहिली रिएक्शन विथ SOCl2 दॅट इज सल्फोनिल क्लोराइड मीन्स डार्झन रिएक्शन. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल पाहूया. थँक्यू.